शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी पहिल्यांदाच मी येत आहे। आवाज कुणाचा हे मी खरं तर लहानपणापासून ऐकत आले आहे, पण आज आपल्याच कुटुंबात आल्यासारखं वाटतं। खोकेजी हे सगळे ह्याच्यापैकी 70% जे लोक आहेत, नेतेच म्हणू शकतात, कार्यकर्ते, हे सगळे माझ्या खांद्याला लावून काम करतात। प्रभागात असेल, वॉर्डात असेल, आणि हे आतुरतेने वाट पाहत होते। मी खूप जणांना बोलली की चला कामाला लागा, ते म्हणाले नाही, आम्हाला वरपासून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही वाट बघतोय। आतुरतेने ते वाट बघत होते माझ्या सोबत काम करण्याची, कारण का इतर वेळेस सगळे करतात, मग आमचे पण त्यांच्या सोबत आणि तुमचे पण आमच्या सोबत। आणि मला खरंच हे भाग्य आहे की आज आपण तिघही एकत्रित आलो आणि महाविकास आघाडीमधून लढतोय। हे अहोभाग्य आपण समजायला पाहिजे, कारण का आपला एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। आत्ताच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाच्या सभेमधून इथे येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे जुने संबंध आहेत। आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण माझ्या आईचा जन्म हा दादरचा आहे, रानडे रोड। साहेब मंत्री झाल्यावर पण माझी आई आम्हाला घेऊन शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंची सभा घ्यायला जायची। आम्ही शिवाजी पार्कवर बसायचो शाळेत असताना आणि बाळासाहेबांची सभा बघायचो। ते कसं नेतृत्व महाराष्ट्राला लागलं, ते कसं नेतृत्व महाराष्ट्राने बघितलं, खंबीर, खणखर शरद पवार साहेब, खंबीर कणखर नेतृत्व, शिंदे साहेब मास लीडर ज्याला आपण म्हणतो, तळागाळातल्या लोकांमधून निवडून येणारे, संघर्ष करून निवडून येणारे हे नेतृत्व आहे। आणि आज ह्या लोकांच्या विरोधात, ह्या खंबीर नेतृत्वाच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर मला त्यांचीच कीव येते, कारण का ह्याच्यावरून तुम्हाला मिळालेले संस्कार, ह्याच्यावर प्रश्नचिन्ह उठतं। 83 वर्षाचे हे सगळे दोघंही वन फिरतायत पक्षासाठी, संविधान वाचवण्यासाठी, आणि विरोधकांकडे दुसरा काही मुद्दा नाहीये, ह्यांच्यावर अटॅक करतात। अरे उमेदवार मी आहे, भिडायचं तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना मध्ये आणू नका। आणि असे संस्कार जर ह्यांच्यावर होत असतील तर काय मग महाराष्ट्राची परंपरा जपतायत ही लोक। मी आदरणीय शिंदे साहेबांचा या ठिकाणी स्वागत करत आहे।